हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. आत्महत्येचे प्रमाण वाढले विद्यार्थ्यांमध्ये 15%. काय हा आजचा पेपर आहे? हो, मला हेच सांगायचंय तुम्हाला की जेव्हा एक्झाम झाल्यावर रिझल्ट हातात येतात ना, तेव्हा ह्या अशा प्रकारच्या विचित्र बातम्या आपल्या कानावर येतात. अगं पण हा आजचा पेपर आहे? या बातम्या आजच्या पेपरातल्या नाही आहेत, कारण मी वाचलाय पेपर. अगं हा आजचा पेपर मुळात नाहीच आहे. काय ना, माझ्या एका मैत्रिणीचे वडील प्रेसमध्ये, त्यांच्याकडून मी हा असा प्रकारचा पेपर छापून घेतला, ज्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या अशा अनेक बातम्या असतील आणि त्यावर आजची तारीख सुद्धा टाकली आहे बघा. म्हणजे मग हा पेपर मामा जाऊन आईला दाखवेल आणि तिला बातमी सांगेल. पण मला एक सांग, तिने हा पेपर वाचला असेल तर? आई, ती कुठे वाचते पेपर? याचाच आपण फायदा घ्यायचा आणि हा आजचाच पेपर आहे असं जाऊन तिला सांगायचं. हो, नाही, नंदिनीला कळालंच पाहिजे की मुलं पास होणं नापास होणं हे जीवन मरणाचा प्रश्न करून ठेवतात. अगं, अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले ना की मुलं निराशेच्या गर्तेत जातात, डिप्रेस होतात. एवढंच काय तर आत्महत्या सुद्धा करतात. अरे मुलांनो, शैक्षणिक यश अपयश एवढं महत्वाचं नसतं. तुम्ही आत्महत्या करावी अगं, काही वर्षांपूर्वी तर शैक्षणिक अपयशामुळे विद्यार्थ्यांच्या या आत्महत्येच्या प्रमाणात एवढी वाढ झाली होती. पॅरेंट्स हादरले होते. ते आपल्या मुलांना सांगत होते की तुमचे मार्क्स एवढे महत्वाचे नाहीयेत. तुम्ही आज नापास झालात तर पुढच्या वर्षी पास व्हाल. त्यामुळे हे एवढं जीव घेणं पाऊल उचलू नका. बाप रे, हे असं असेल ना तर मी ताईला हा पेपर वाचून दाखवीन. मामा, नीट करशील ना हे काम? हो, मी ओमी आणि अन्वीसाठी हे नक्की करीन. ताई 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 काय रे, काय झाला? झालीत का तुझी कामं पूर्ण? अगं कामं जाऊ दे, खड्ड्यात. का? अगं तू ही बातमी वाचलीस का? मला कुठे सवड आहे पेपर वगैरे वाचायला? सवड काढली पाहिजे ग ताई, सवड काढली पाहिजे, नाहीतर खूप उशीर होईल ग. नेमकं काय झालंय सांगशील का आता? अगं ताई, काल माझ्या कानावर एक बातमी आली. कुठली बातमी? 90% कॉलेज स्टुडंट्स हे तणावाखाली असतात. कुणी सांगितलं रे? अगं रिक्षा स्टँडवर रिक्षावाले बोलत होते, ते मी ऐकलं. हा, ह्या रिक्षावाल्यांजवळ ना खरी बातमी असते. पण अगं एवढंच नाही, हम्म. काल टीव्हीवर एक कार्यक्रम बघितला, युवा जगत म्हणून.
त्या कार्यक्रमातल्या मॅडम सुद्धा हेच सांगत होत्या. काय रे? विद्यार्थ्यांकडनं पालकांच्या अपेक्षा वाढल्यामुळे 95% विद्यार्थी हे मानसिक संतुलन बिघडवून बसतायत. 90% कॉलेज स्टुडंट स्ट्रेस मध्ये असतात हे कुठे वाचले आले? वाचलं असेल ग, आपल्याला काय. ती घाबरली म्हणजे झालं. त्यांना मानसिक गंभीर आजार होऊ शकतात. काय बोलतोयस हेमा तू हे? अगं काल परवाचं जाऊ दे, तू आजचा पेपर वाचलास का? कुठे सवड असते रे मला पेपर वगैरे वाचायला. अगं ताई असं करू नकोस. तू माझी ताई नाहीयेस फक्त, ओमी आणि अन्वीची आई सुद्धा आहेस. हो आहे. मग तुझी मुलं परीक्षेचं टेन्शन घेऊन निराशेच्या गर्तेत गेली तर, आणि त्यांना एखादा मानसिक आजार झाला तर? काय बोलतोयस हेमा तू हे? काही अभद्र बोलू नकोस हा. अगं ताई मी तुला सावध करतोय. काय झालं माहितीये, मी तुझ्या रूमची साफसफाई करत होतो ना, हा. तेव्हा मला तिथे एक पेपर मिळाला. कंटाळलो होतो का काम करून, सारखं काम करतो. म्हटलं जरा आराम करूया. तो पेपर घेतला, तो हा पेपर. ह्याच्यात एक बातमी बघितली आणि मी तिथेच थबकलो की ग. कुठली बातमी रे? तीच बातमी. ते रिक्षा स्टँड मधले रिक्षावाले बोलतात, त्या कार्यक्रमातल्या त्या मॅडम बोलल्या, ही बातमी. हं. काय बातमी होती? चांगलंच जमतंय याला. पण काही बोलत सुटलाय हा. ही बघ, वाच. ही बघ. नको, तूच वाचून दाखव. ठीक आहे, मी काहीही वाचू शकतो. हा. म्हणजे वाचून दाखवू शकतो तुला मी. ऐक. पालकांना कंटाळून मुलांची आत्महत्या. गेल्या आठवड्याभरात अनेक शहरातून कुमारवयीन मुलांच्या संदर्भात चिंताजनक घटना समोर येत आहेत. हवेली नगर येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याची आई अभ्यास करण्यासाठी खूप त्रास द्यायची. अभ्यास कर अशी रात्रंदिवस त्याच्या कानी कपाळी ओरडायची. हा छळ सहन न होऊन त्या विद्यार्थ्याने आपलं जीवन संपवून टाकलं. हा? आईने अभ्यासासाठी माझा खूप छळ केला, म्हणून मी या जगाचा निरोप घेत आहे, अशी चिठ्ठी त्यानं लिहून ठेवली होती. शेजाऱ्यांना ही चिठ्ठी सापडल्यानंतर त्यांनी त्या आईच्या तोंडाला काळं फासून गाढवावरून धिंड काढली. बाबा, आईने चष्मा लावला नाही म्हणून हा काहीही वाचत सुटलाय. आपल्याला काय, ती घाबरली आहे बघ, मस्त घाबरली आहे. ताई पुढे ऐक. अलीकडे मुलांचा हा होणारा कोंडमारा समजून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने मनोवैज्ञानिक मानसशास्त्रज्ञ डॉक्टर महेंद्र कर्व्यांनी पालकांना आवाहन केलंय की पालकांनी मुलांवर अनावश्यक दबाव टाकून त्यांच्या जीवाशी खेळू नये, अन्यथा. नाही नाही. बोल बोल. छान 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 आहे मा, छान. बापरे, चक्क तुम्ही मामाचं कौतुक करताय. आज करावंच लागेल. हा खेळ आता इथेच थांबवला पाहिजे. ओमी, अन्वी, ओमी, अनन्या, गजोदर, चंपा. रडते कशाला आहे मामा? हे काय झालं? काय झालं आम्हाला? बाळा म्हणजे काय करते? काय काय झालं? काय झालं? आई काय झालं? काय 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 झालं? बाळांनो, आयुष्यात कधीच टोकाचं पाऊल उचलायचं नाही. प्लीज प्लीज. अगं नाही आई, मी का उचलेन टोकाचं पाऊल? अगं मी तर पेन्सिलला टोक काढून आकृती काढत होते. हा. अन्वी, आकृती काढ, पण ना कुठलीही कृती कधी करू नका. नाही आई, नाही करणार. हा, नाही करणार. अगं आई, पण ह्या चंपानी गजोदरला आमच्या डोक्यावर बसून ठेवलं, त्याचं काय करायचं?
ते आजपासून बंद. कोट कोट कामाला लाविंग ए चुप. नॉट आम्ही ऐकिंग हा. हे अपमान असिंग. ए चंपा मला कामाला लावीन ना आणि अभ्यास घेईन ना. नाही नाही. मुलांनो, चांगला अभ्यास करा, प्रगती करा, सुखी राहा. बस एवढंच मला हवं. थँक्स मम्मा. थँक्स आई. जीवात जीवाला का. आता मी खूप चांगला अभ्यास करू. आवर अपमान होईन. हा ए चंपा आउट गोईंग इनकमिंग माझ्या सोबत इनकमिंग. आई खूप त्रास दिला होता ग त्यांनी. आता आम्ही अभ्यास करू. नक्की करू. छान छान मार्क्स पाडू. ऐका ना मी काय म्हणते, मला 95% वगैरे मार्क्स महत्वाचे नाही ग. मला तुम्ही महत्वाचे आहात. तुम्ही महत्वाचे आहात. तुम्ही महत्वाचे आहात. नको मला 90-95 मार्क. नको. मला माझी मुलं मला जास्त प्रिय आहे. माझी मुलं मला जास्त प्रिय आहे. माझी मुलं मला प्रिय आहे. पण सगळं घेतलंय ना, अभ्यास नीट झालाय ना पूर्ण. हा आणि हो, हॉल तिकीट घेतलाय की नाही? मी घेतलाय ना. आई, अन्वी आणि ओमी एक्झामला निघालेत. शांत डोक्याने पेपर सोडवायचा. हा, घाई करायची नाही अजिबात. हा. हे घ्या दे. अरे चांगला पेपर सोडवा, चांगले टक्के मिळवा. हो. पण घाई करायची नाही आणि टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. हा, आणि आई, त्या दोघांना तेही सांग ना, 95% वरती मार्क्स मिळवा, नाही तर घरात येऊ नका. अगं हो. नाही नको बाई, मला नकोत 95% वगैरे. फक्त मुलांना पेपर फक्त छान सोडवा. हा? अगं अनन्या, हा सूर्य काय पश्चिमेकडून उगवला की काय? इथे हा एवढा मोठा प्रकाश कसा पडला? बरं चला, तुम्हाला उशीर होतोय. चला. हा. जातो आम्ही. हा? येतो म्हणावं ग. हो येतो. जा. सांभाळू ना. नीट जा. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. छान पेपर सोडवा. हा. आता आलं ना लक्षात? मुलांना 95% वर मार्क्स मिळवा, असा त्यांच्यावर दबाव टाकण्यापेक्षा त्यांनी मन लावून अभ्यास करणं, मन लावून पेपर सोडवणं हे महत्वाचं. या स्पर्धेच्या युगात अभ्यास तर आवश्यक आहेच, पण त्यांच्या टक्केवारीवर लक्ष देण्याबरोबरच त्यांच्या टॅलेंटला वाव देणंही गरजेचं आहे. आणि हाच तुमच्या मुलांच्या सर्वांगीण विकासाचा उत्तम मार्ग आहे. काय होणार आहे या घराचं काहीच कळत नाहीये. काय होणार आहे देवा, मला खूप काळजी वाटते. काय होणार आहे या घराचं देवा, मार्ग दाखव. काय होणार आहे त्या घराचं, काय होणार आहे देवा? काय रे मामा, काय झालं? काय होणार आहे? काय झालं? मला या घराची खूप काळजी वाटते ग. का पण काळजी वाटण्यासारखं काय झालंय? काहीच नाही. काय? अगं या घरात कुणाचंच काही होत नाहीये. म्हणजे? अगं कुणाचं धड मार्गी लागत नाहीये, कुणाचं सुरळीत चालू नाहीये. खूप आपल्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत ग. सुख शांती म्हणजे नाहीच आहे आपल्याकडे. अरे काही काय बोलतोयस मामा? अरे सगळे आपण सुखानेच नांदतोय की.
सगळं छान सुरू आहे. असं आपण समजतोय अनन्या. म्हणजे म्हणजे आपण कोणीच सुख शांतीमध्ये नाही आहोत. आपल्या घरात कुणाचंच काही ठीक चाललेलं नाहीये. काय बोलतोयस मामा? तुझ्या आजोबांपासूनच सुरू करूया. अगं ह्या वयामध्ये जमिनीच्या केससाठी कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात. तिथे गावी राहावं लागतंय. आपल्या नातवंडांपासून आजीपासून लांब राहावं लागतच आहे की नाही? अरे तिकडे त्यांची दुसरी नातवंड आहेत की. छान, दुसरी नातवंड आहेत. मग आजीचं काय? दुसरी आजी आहे मामा म्हणजे मला काय म्हणायचंय, अगं ह्या वयात आजी आजोबांनी एकत्र राहायला हवं की नाही? मग ते तुझं अगदी बरोबर आहे रे. आजी तिकडे जाऊन राहू शकते, पण काय आहे ना, तिला इथली सवय, तिला तिथे फार करमतच नाही. पण आजोबांना फार करमता गावी. म्हणजे दुसऱ्याच्या घशात आपल्या जमिनी गेलेल्या चालतील ना? आजोबांना आवडेल ना? म्हणजे अगं काय वाटत असेल त्यांना जेव्हा ते बघतात की दुसऱ्यांच्या घशात आपल्या जमिनी गेलेल्या? त्यांच्या घशातून जमिनी बाहेर काढायला ते समर्थ आहेत. आजोबा समर्थ आहेत. पण आजीचं काय? तिचं काय? अगं आताशा आजीची तब्येत जरा बरी नसते. काही नाही रे मामा, वयोमानानुसार छोटे मोठे त्रास होत असतात. अगं आजोबा नाहीयेत ना, हाच तर मोठा त्रास आहे आजीचा. काय? हा, अगं आजोबा येऊ देत, मग बघ कशी टुणटुणीत होईल म्हातारी. मामा म्हणजे आजी ग. असं बोल. हा आजी. ते आजी आजोबांचं तसं आणि तुझ्या आई बाबांचं असं. असं म्हणजे कसं? अगं दोघांचं पटत नाहीये एकमेकांशी. असं काही नाहीये रे मामा. काय असं काही नाहीये? सारखा घालून पाडून बोलत असतो तुझा बाप. मामा बाप काय बाप? सॉरी, म्हणजे वडील ग तुझे. नीट बोला. हो हो, नीट बोल. काय तुझे बाबा बोलतात का माझ्या वहिनीशी नीट? सारखे आपले उठता बसता तिला तू हेच तसं करतेस, तू तेच तसं करतेस असं बोलत असतात. अरे मग ती सुद्धा त्यांना बोलतेच की. आणि ते टॉम अँड जेरी ना त्यांचं बघून घेतील. तू उगाच नको टेन्शन घेऊस. काय टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन येतं ना ग. अगं ह्या घराचं दुःख ते माझंच दुःख असं समजतो मी. कुठलं दुःख? आता हेच बघ ना, प्राजक्ताचं अजून लग्न नाही झालंय. या घरातली ती मुलगी आहे ना ग. अरे मामा मग यात काय दुःख आहे? काय दुःख नाहीये? एवढी मोठी घोडी झाली आहे आणि अजून लग्न नाही झालंय तिचं. मामा तू आज जरा जास्तच बोलतोय असं वाटत नाही का रे तुला? सांगू आज तुला, तू तिला घोडी म्हणलास ते? नको नको. अगं म्हणजे मी तिचंच म्हणत नाहीये. माझं पण लग्न व्हायला हवं होतं ना. म्हणजे आमच्या दोघांचं लग्न व्हायला हवं होतं ना. मामा अगं एकमेकांशी नाही काही, म्हणजे तिचं कुणाशी तरी, माझं कुणाशी तरी. तिचं काय करायचं ना ती बघून घे. तू नको तिचा विचार करूस. बरं ठीक आहे, तिचा विचार मी नाही करत. मी माझाही विचार करत नाही. पण मला 3 भाचे मंडळी आहेत, त्यांचा नको का विचार करायला? आमचा काय विचार करणार आहेस तू? काय विचार करणार म्हणजे? आता तूच बघ ना, केवढी हुशार आहेस तू, पण काय झालं, अजून करिअर झालंच नाही तुझं. अरे माझं फॅशन डिझायनिंग मध्ये चांगलं करिअर होतंय. अरे भरपूर नाव होतंय माझं. ते सोड ग. अगं मागे एकदा तुला परदेशी जाण्याची संधी आली होती, गेलीस ना ती? गेली नाही, मी सोडली. म्हणजे सोडण्याची दुर्बुद्धी झालीच की नाही? अरे पण दुर्बुद्धी काय यात? आपल्या भारतात सुद्धा चांगल्या संधी असतात म्हणून मी ती सोडली. अगं ठीक आहे, तुझं जाऊ दे. ओमी आणि अन्वीचं काय? त्यांचं अजून सुरळीत नाहीये. या घरात कटकटी अजून काय आहेत? काय? कारण हे घर त्यांना लाभत नाहीये. आता आलं माझ्या लक्षात. काय आलं लक्षात? मागच्या वेळी तुला ते बंगला विकण्याचा काहीतरी खूळ आला होता डोक्यात. तू बंगला विकण्यासाठी माणूस सुद्धा घेऊन आला होतास. आठवतंय ना, आजोबांनी तेव्हा बंदूक काढली होती. आता ते गावी गेलेत, पण बंदूक इथेच आहे. नाही 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 अनु, तुझा काहीतरी गैरसमज होतोय ग. काही गैरसमज वगैरे होत नाहीये. हे असंच काहीतरी खूळ तुझ्या डोक्यात आला असणार आणि तुला शोध लागला असणार
की या घरात कुणाला सुख शांती लाभत नाहीये. पण हे असलं काहीतरी ठरवून टाकून भलते काहीतरी उद्योग केलेले चालणार नाही तर मामा, सांगून ठेवते मी. नाही ग अनु, ए अनु, अनु खरंच सांगतो मी शपथ. अनु हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी हे सूरत न्यारी, घरी दारी हणशी